नमस्कार मित्रांनो. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने किंवा वर्ष सगळं खूप गोड वाटतं. पण कालांतराने अनेक जोडप्यांमध्ये एक तक्रार सामायिक असते. माझा जोडीदार माझी किंमत करत नाही, माझा आदर करत नाही. ही तक्रार फक्त पुरुषांची नसते, अनेकदा स्त्रियांचीही असते. पण मित्रांनो, नात्यातला आदर हा एका दिवसात निर्माण होत नाही आणि तो फक्त मागून मिळतही नाही. आदर ही अशी गोष्ट आहे जी कमवावी लागते, रोज जपावी लागते. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 8 नियम जे तुमच्या नात्यात आदर आणि प्रेम दोन्ही वाढवतील. लक्षात ठेवा, या गोष्टी एकतर्फी नाहीयेत, या दोन्ही जोडीदारांसाठी आहेत. चला तर सुरुवात करूया. नंबर 1. आधी स्वतःचा आदर स्वतः करायला शिका. मित्रांनो, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आणि बरेच लोक ही विसरतात. जर तुम्हीच स्वतःला कमी लेखत असाल, स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या दिसण्याकडे, स्वतःच्या वाढीकडे दुर्लक्ष करत असाल, स्वतःचं कोणतंही ध्येय नसेल, तर समोरच्या व्यक्तीलाही तुमच्याबद्दल तसंच वाटायला लागतं. नात्यात आदर हा बाहेरून येत नाही, तो आतून सुरू होतो. जर तुम्ही दिवसभर आळशी राहिलात, काहीच नवीन शिकत नसाल, स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नसाल, तर हळूहळू जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल एक प्रतिमा तयार होते. आणि ती प्रतिमा एकदा तयार झाली की बदलायला वेळ लागतो. म्हणून सर्वात आधी स्वतःकडे बघा. तुम्ही रोज स्वतःला सुधारत आहात का? तुमचं आरोग्य, तुमचं काम, तुमचं वागणं यात तुम्ही प्रगती करत आहात का? जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, स्वतःला सुधारता, स्वतःचा आत्मविश्वास वाढवता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वातच एक बदल येतो आणि हा बदल जोडीदारालाही जाणवतो. आदर ही गोष्ट मागून मिळत नाही, ती तुमच्या वागण्यातून, तुमच्या व्यक्तिमत्वातून आपोआप निर्माण होते. म्हणून तक्रार करण्याआधी स्वतःला विचारा, मी स्वतःचा आदर करण्यासारखं वागतो आहे का? नंबर 2. संवाद बंद करणं हे नात्यातलं सर्वात मोठं विष आहे. मित्रांनो, जेव्हा नात्यात काही अडचणी येतात, तेव्हा बरेच लोक बोलणं बंद करतात. रागावलं की गप्प बसणं, अबोला धरणं, उत्तर न देणं, हे सगळंच तात्पुरतं वाटतं. पण हळूहळू हे एक मोठी भिंत बनवतं. आणि एकदा ही भिंत तयार झाली की तिच्या मागे दोन्ही बाजूंनी गैरसमज वाढत जातात. जे मनात आहे ते न बोलल्यामुळे समोरच्याला कधीच कळत नाही आणि तो किंवा ती स्वतःच्या पद्धतीने गोष्टींचा अर्थ लावत राहतात. यातूनच अंतर वाढत जातं. म्हणून कितीही राग आला, कितीही दुखलं, तरी संवाद कधीच बंद करू नका. शांत डोक्याने योग्य वेळी बोला. मला असं वाटलं की या पद्धतीने सुरुवात करा, आरोप करण्याच्या पद्धतीने नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त बोलू नका, ऐकाही. बरेच लोक बोलतात पण ऐकत नाहीत. जेव्हा जोडीदार काही सांगत असतो तेव्हा फोन बाजूला ठेवा, लक्ष देऊन ऐका. जेव्हा दोन्ही व्यक्ती एकमेकांचं मन मोकळेपणाने ऐकतात आणि समजून घेतात, तेव्हा नात्यात आपोआप एक जवळीक आणि आदर निर्माण होतो. संवाद हा नात्याचा पाया आहे आणि हा पाया कधीच ढासळू देऊ नका. नंबर 3. घरातील जबाबदाऱ्या समान वाटून घ्या. मित्रांनो, आजच्या काळात नवरा आणि बायको दोघेही अनेक जबाबदाऱ्या पेलत असतात. कधी दोघेही नोकरी करत असतात, कधी एक नोकरी करतो आणि दुसरा घर सांभाळतो. पण कोणतंही काम हे मोठं किंवा छोटं नसतं. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं हे काम तितकंच कष्टाचं आहे जितकं बाहेर जाऊन पैसे कमावणं. जेव्हा एक व्यक्ती सतत जबाबदाऱ्या उचलत राहते आणि दुसरी व्यक्ती फक्त बघत राहते, मदत करत नाही, तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीच्या मनात एक थकवा आणि नाराजी तयार होते. आणि ही नाराजी हळूहळू आदराच्या कमतरतेत बदलते. म्हणून घरातील कामं, जबाबदाऱ्या, निर्णय या दोघांचाही सहभाग असायला हवा. हे काम बायकोचंच आहे किंवा हे काम नवऱ्याचंच आहे, अशी विभागणी आजच्या काळात चालत नाही. जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या कामात मदत करता, त्याचा किंवा तिचा भार थोडा कमी करता, तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की माझा जोडीदार माझ्या सोबत आहे, माझ्या त्रासाची त्याला किंवा तिला जाणीव आहे. आणि ही जाणीवच नात्यात आदर आणि प्रेम दोन्ही वाढवते. नंबर 4. छोट्या गोष्टींची कदर करा आणि ती व्यक्त करा. मित्रांनो, नात्यात एक खूप मोठी चूक बरेच लोक करतात. ती म्हणजे जोडीदार जे काही करतो याची कदर करणं विसरतात. रोज जेवण बनवणं, घर स्वच्छ ठेवणं, मुलांची काळजी घेणं, ऑफिसमधून थकून आल्यावरही घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी आपण इतक्या सहज घेतो की त्यांचं कौतुक करणंच विसरतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करते पण तिची कोणी कदरच करत नाही,
तेव्हा तिला वाटतं की मला गृहीत धरलं जातंय. ही भावना हळूहळू नात्यातून आदर कमी करते. म्हणून रोज अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणायची सवय लावा. आज जेवण खूप छान झालं. तू आज खूप मदत केलीस. थँक्स. तू माझ्यासाठी जे करतेस किंवा करतोस त्याचं मला खूप महत्त्व आहे. हे शब्द खूप साधे आहेत, पण त्यांची ताकद खूप मोठी आहे. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याच्या मेहनतीची दखल घेते, तिचं कौतुक करते, तेव्हा समोरच्या व्यक्तीलाही वाटतं की माझी किंमत आहे, माझं काम बघितलं जाते. आणि जिथे कदर असते तिथे आदर आपोआप येतो. नंबर 6. आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता ठेवा. मित्रांनो, अनेक नात्यांमध्ये आदराची कमतरता ही आर्थिक कारणांमुळेही असते. जर एक व्यक्ती बेजबाबदारपणे पैसे खर्च करत असेल, कर्ज काढत असेल, भविष्याचं नियोजन करत नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. आणि असुरक्षितता असलेल्या नात्यात आदर टिकत नाही. म्हणून घराच्या आर्थिक बाबतीत दोघांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. पैसे कुठे जातायत, बचत किती होतीये, भविष्यासाठी काय नियोजन आहे, या सगळ्या गोष्टी दोघांनाही माहीत असायला हव्यात. लपवाछपवी, खोटं बोलणं किंवा एकट्यानेच सगळे निर्णय घेणं हे नात्यात अंतर निर्माण करतं. जेव्हा दोघेही मिळून आर्थिक नियोजन करतात, एकमेकांना विश्वासात घेतात, तेव्हा एक प्रकारची सुरक्षितता आणि विश्वास निर्माण होतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे आदर टिकून राहतो. याशिवाय स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जो माणूस आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळतो त्याच्याबद्दल आदर टिकवणं कठीण होतं. नंबर 7. एकमेकांसाठी वेळ काढा. क्वालिटी टाईम द्या. मित्रांनो, लग्नानंतर काही वर्षांनी अनेक जोडप्यांमध्ये एक गोष्ट सामायिक होते. दोघेही एकाच घरात राहतात, पण एकमेकांशी खरा संवाद, खरा वेळ खूप कमी होतो. काम, मुलं, घरकाम, मोबाईल यात इतके व्यस्त होतात की एकमेकांसाठी वेळच उरत नाही. आणि जेव्हा एकमेकांसाठी वेळ नसतो, तेव्हा हळूहळू भावनिक अंतर वाढतं. हे अंतर एक दिवस इतकं मोठं होतं की दोघांनाही वाटायला लागतं की आपण फक्त सोबत राहतोय, पण खरी जवळीक राहिलेली नाही. म्हणून कितीही व्यस्त असलात तरी आठवड्यातून किमान काही वेळ फक्त एकमेकांसाठी काढा. एकत्र जेवण करा, एकत्र फिरायला जा, मोबाईल बाजूला ठेवून गप्पा मारा. या वेळात कामाच्या किंवा घराच्या तक्रारी नका, फक्त एकमेकांशी जोडलेले राहा. जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढता, तेव्हा जोडीदाराला वाटतं की मी त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. आणि महत्त्व वाटणं हीच आदराची पहिली पायरी आहे. नातं म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत, ते मैत्रीही आहे. आणि मैत्री टिकवण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. नंबर 8. बदल मागण्याआधी स्वतःमध्ये बदल करायला तयार राहा. मित्रांनो, हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेचदा आपण नात्यातल्या समस्यांसाठी फक्त समोरच्या व्यक्तीला जबाबदार धरतो. ती बदलली पाहिजे, त्याने सुधारलं पाहिजे, असा विचार करतो. पण नातं हे दोन व्यक्तींचं असतं आणि बदल हा दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. जर तुम्हाला वाटतं की जोडीदार तुमचा आदर करत नाही, तर आधी स्वतःला विचारा, मी जोडीदाराचा आदर करतो का? मी त्याच्या किंवा तिच्या भावना समजून घेतो का? मी माझ्या चुका मान्य करतो का? बदल ही गोष्ट एकतर्फी मागून होत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल करता, स्वतःचं वागणं सुधारता, तेव्हा त्याचा परिणाम नात्यावरही होतो. कधीकधी हा बदल लगेच दिसत नाही, वेळ लागतो, पण प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. आणि जर खूप प्रयत्न करूनही नातं सुधारत नसेल, समस्या खूप गंभीर असतील, तर अशा वेळी एकत्र बसून मनमोकळेपणाने बोलणं किंवा गरज पडल्यास समुपदेशकाची म्हणजे काउन्सिलरची मदत घेणं हे देखील एक शहाणपणाचं पाऊल आहे. यात कोणताही कमीपणा नाही. नातं वाचवण्यासाठी मदत घेणं हे नातं तोडण्यापेक्षा कधीही चांगलं आहे. तर मित्रांनो, आजच्या या 8 नियमांचा सारांश असा आहे की नात्यातला आदर हा एका दिवसात येत नाही आणि तो फक्त मागून मिळत नाही. तो रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, संवादातून, कदरीतून, समजून घेण्यातून निर्माण होतो. स्वतःचा आदर स्वतः करा. संवाद कधीच बंद करू नका. जबाबदाऱ्या वाटून घ्या. कदर व्यक्त करा. टीका आणि तुलना थांबवा. आर्थिक जबाबदारी सांभाळा. एकमेकांसाठी वेळ काढा. आणि सर्वात महत्त्वाचं, बदल मागण्याआधी स्वतःमध्ये बदल करायला तयार राहा. या गोष्टी जर दोघांनीही मनापासून केल्या, तर नात्यात आदर आणि प्रेम दोन्ही नक्की वाढेल. लक्षात ठेवा, एक चांगलं नातं हे 2 परिपूर्ण लोकांचं नसतं, तर ते 2 अपूर्ण लोकांचं असतं, जे एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांसोबत वाढण्याचा प्रयत्न करत असतात.
जर या व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी नवी दिशा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.